एक उत्तम मॅनेजर कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे एचओडी. ते आमच्याच भागातले अस्सल आगरी माणूस. राग तर जणू त्यांच्या पाचवीला पुजलेला. कधी कधी एखाद्या गोष्टीवर चांगलेच भडकतात, पण त्यांचा राग जितका पटकन येतो तितक्याच पटकन तो निघूनही जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख मात्र त्यांच्या मोठ्या मनात आहे. एखाद्या वर्करला आर्थिक अडचण असेल, गरज असेल तर मदतीचा हात पुढे करायला ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. पद मोठं असलं तरी माणूस त्यांच्यात अजून मोठी आहे. आजकाल अनेक जण मनात राग किंवा अडे धरून ठेवतात, पण ते तसं करत नाहीत. मॅनेजर असूनही एखादी चूक झाली, वाद झाला तरी ते माफ करतात आणि पुढे निघून जातात. त्यातून महत्त्वाचं म्हणजे स्वतःची चूक असेल ती मोठ्या मनाने स्वीकारतात. नवीन गोष्ट शिकण्याची त्यांची उत्सुकता आजही कायम आहे आणि जे ज्ञान त्यांनी मिळवलं आहे ते स्वतःपुरतंच न ठेवता इतरांना शिकवण्यात त्यांना आनंद मिळतो. टीममधल्या प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आहे. शक्य असेल तिथे ते नेहमी टीमच्या पाठीशी उभे राहतात. मलाही त्याने अनेक वेळा सपोर्ट केला आहे. आमच्यात कामाच्या बाबतीत बरेच मतभेद झाले, कधी कधी चांगले वादही झाले, पण ते फक्त कामापुरते. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने काम सुरू. अशा लोकांमुळेच कळतं की मॅनेजर आणि लीडर यांच्यामध्ये काय फरक असतो. मॅनेजर काम सांभाळतो, पण लीडर माणसं सांभाळतो. तुमच्याही आयुष्यात एखादा असा मॅनेजर किंवा लीडर असेल जो रागवतो, चुका दाखवतो, पण गरज पडली की खंबीरपणे पाठीशी उभाही राहतो, तर समजा तुम्ही खरंच नशीबवान आहात.